कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष पूर्ण झाली। 11 वर्ष। कशा वागतात तुमच्या सासूबाई? सासूबाई बोलले आम्ही म्हणजे असं एकदम खेळकर वातावरण पण असतं आणि थोडं स्ट्रिक्ट वातावरण पण असतं त्याच्यामुळे। आणि प्रॉब्लेम असा आहे की ते थोड्या माझ्यापेक्षा अशा यंग पण दिसायला लागल्यात आणि दिवसेंदिवस म्हणजे मला इतकं टेन्शन येतं ना की त्या म्हणजे असं सगळ्या गोष्टीत त्यांचं परफेक्शन आहे। तर थोडंसं म्हणजे अगदी जेवणामध्ये सुद्धा माहेरी आमच्या कधी आम्ही विचारायचो नाही की किती बनवायचे, तुला किती चपाती पाहिजे, तुला किती पाहिजे। ह्यांच्याकडे असं आहे की एक्झॅक्ट विचारलं जातं की तू किती चपाती खाणार किंवा तू किती भाकरी खाणार आणि त्या बरोबर तेवढंच बनवणार आणि तेवढं ते संपणार। आणि तसं म्हणजे मला कधीच तशी सवय नव्हती। सगळं मोजून मापून आहे? अगदी मोजून मापून असतं सगळं। पण मला सांगा बाकीचं सगळं ठीक आहे, पण आता त्या तुमच्यापेक्षा तरुण दिसतायत, ह्याचं टेन्शन तुम्हाला का आलंय? मी त्याच्यासाठी त्यांना जबरदस्ती हॉटेलला नेते, खाऊ पिऊ घालते की जेणेकरून त्या जाड होतील। जाड होतील म्हणजे मी बारीक तर होत नाहीये, तर मग त्यांना जाड केलं तर म्हणजे थोड्या दोघी इक्वल होईल। आणि आम्ही पण जाड होणार नाहीये। कोण तुम्ही ठरवलेलं आहे? हो हो, रोजचं वॉकिंग असतं। सासूबाई सगळ्यांना बरं ठीक आहे, थांबा तुमच्याशी बोलतो। नमस्कार। नमस्कार। तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव डॉक्टर नम्रता गुंगाराम पाटील। माहेर कुठे? माहेर वाशीमध्ये। बेसिकली आम्ही कोल्हापूरचे आहोत, पण वाशीमध्येच आई वडील आमचे राहतात। आणि सासर? सासर कोपरखेरण्यामध्ये आहे। सासरचं नाव? सासरचं नाव डॉक्टर नम्रता प्रतीक अगावणे। बरं। आणि कोण कोण आहे घरी? मी, माझे सासू सासरे, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर। तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सासूबाईंबद्दल? जसं ह्यांनी ठरवलेलं आहे त्यांना जाड करायचं, तसं आमचं तसं काही नाही। आमच्या दोघींचे स्वभाव बऱ्यापैकी सारखेच आहेत। म्हणजे ज्या गोष्टी त्यांना आवडत नाही त्या गोष्टी मलाही आवडत नाही। म्हणजे दोघींनाही व्यायाम आवडत नाही? दोघींनाही व्यायाम आवडत नाही, दोघींनाही आराम भरपूर लागतो। व्हेरी गुड, चांगलं आहे। फक्त एक डिफरन्स आहे, त्यांना कुकिंगची खूप आवड आहे आणि मला कुकिंगची तितकीशी आवड नाहीये। मला असं त्यांच्या हातचं खायला फार आवडतं। त्यांच्या हातचं असं म्हणून तुमच्या हातचं त्यांना देऊ नका। नाही, माझ्या हातचं पण मी काही वेळेला बनवते, पण माझी नॉनव्हेजची स्पेशालिटी आहे आणि त्या माळकरी आहेत, त्यामुळे तेवढंच माझ्या हातचं त्यांनी व्हेज तेवढं खाल्लेलं नाहीये। तुमच्या तिघांमध्ये म्हणजे सासूबाई, तुम्ही आणि मिस्टर यांच्यामध्ये जर स्वभावाचा क्रम लावायचा झाला, चांगल्या स्वभावाचा, तर पहिला नंबर कोणाला मिळेल? पहिला नंबर माझ्या मिस्टरांचा आहे। पहिला मिस्टरांचा? दुसरा? दुसरा माझा। माझाच म्हणणार ना मी। सासूबाई 3 नंबरला? म्हणजे थोडक्यात त्यांचा स्वभाव चांगला नाहीये असं नाही, तो क्रम आहे ना। चांगला नाही आपण असं म्हणालच नाही ना। म्हणजे क्रम नाही म्हणजे तुम्ही क्रम लावताना त्यांचा नंबर 2 नंबर आणि तुमचा 3 नंबर का नाही? मला असं वाटतं माझा दुसरा नंबर असावा। मत वेगळं असेल कदाचित। आई तुमचं काय म्हणणं आता बोला? माझा पहिला लावायला हवा। तुम्हाला तिसरं ठेवलो, मला वाटलेलं तुम्हाला पुढे ठेवतील। बघा ना, कदाचित तुम्ही पाठीशी आहात म्हणून असेल, कळलं ना? पण काय हो, कशी आहे सून तुमची? खरं सांगा। खरंच चांगली। बरं, स्वभावात एक बदल करायचा म्हणजे कसं आहे, ती म्हणाली ना की माझं आणि तिचं बहुतेक बरोबर जुळतं मिळतं आहे। खरंच आहे, असं दाखवण्याचं हे नाहीये। फक्त एवढंच तिला जेवण वगैरे बनवायला जरा वेळ पण नसतो आणि थोडा सांगितलं तिला कधी आपण माझ्या टाईपची भाजी बनव, ती हो म्हणणार, पण करणार स्वतःच्या मनाची। अच्छा, म्हणजे हट्टी आहे स्वभाव। मग हे सांगा ना तुम्ही। तुम्ही असं जेवणात ना कशाला सांगता? बरं, जर स्वभावात बदल करायचा असेल एक सुनेने, तर कुठला केला पाहिजे? शॉर्ट टेम्पर आहे थोडी। अच्छा। आणि असं हट्टी म्हणजे सांगितलं तर नाही करणार। आणि तरी दुसरा नंबर? बघा ना, म्हणून म्हणते मी। आता सासूबाई तुम्ही सांगा, तुमच्या सुनेबद्दल सांगा, कशी होत? आता चांगली आहे। आता चांगली आहे? नवीन नवीन चिडकी होती। चिडकी होती? जरा बोललं की तिला गुस्सा यायचा। अच्छा। गुस्सा येऊन बोलायची नाही, पण रडत बसायची स्वतःच रडत बसायची। आणि तुमच्या मुलाला रडवायची? मुलाला नाही रडवायची, स्वतःच रडत बसायची आणि पुन्हा थोड्या वेळाने शांत व्हायची। नंतर तिला कळायचं मी उगीच रडली, ती सांगायला चुकलं माझं, मीच चुकलं का रडली मी। बरं, तुम्ही सांगा, तुम्हाला आता जर 3 जणांचा तुमच्या कुटुंबात क्रम लावायचा असेल, म्हणजे पात्रता काय पाहिजे ती सांगा। चांगल्या स्वभाव नंबर 1, स्वभाव नंबर 2, स्वभाव नंबर 3, त्यांनी कसा 3 मध्ये सासूबाईंना 3ऱ्या नंबरवर टाकलं? तुमच्याकडे 1 नंबर चांगला स्वभाव कोणाचा? मी स्वतःलाच देईल पहिली रेटिंग। तुमचा सगळ्यात चांगला स्वभाव आहे घरात? बघा, मी तरी 2 दिला मला।
2 नंबर कोण? सासूबाई. सासूबाई म्हणजे नवऱ्याचा वाईट आहे स्वभाव. चिडका स्वभाव त्याचा, किंवा तो थोडासा म्हणजे अलिप्त असतो. कशामुळे झाला चिडका? आधीपासून आधीपासून नाही, त्याला पटत नाही कुणी बोलला, त्याच्या हिशोबाने सगळं पाहिजे. अच्छा, म्हणून त्यांचा नंबर 3रा लावला हो सुनेने. आता हे ऐकून सुद्धा चिडणार नाही ना. बरं, तुम्ही राहायला कुठे तिघी जणी एकाच सोसायटीत? नाही, वेगवेगळ्या. आम्ही कॉम्प्लेक्स मध्ये राहतो. पण तुम्ही तिघी कधी भेटलाय? आम्ही भेटलो शाळेत झाल्यापासून ते सारखे ते प्रोग्रामला आम्ही एकत्रच येतो ना. ऍक्च्युली आणि एवढ्या मैत्रिणी किती प्रत्येक प्रोग्राम कुणाच्या तरी घरी होतो ना, मग ती सारख्या ये जा करत असतात ना. त्यामुळे ह्या पण जवळच्या झाल्या, ह्या सासवांच्या पेक्षा ह्या जवळच्या मैत्रिणी झाल्या, कारण ह्या नेहमीच येतात ना. कुठलेही काही प्रोग्राम घरात असले तुम्ही की तिघी जमावून येतात. एकमेकींना ओळखता? बालमैत्रिणी आम्ही बालमैत्रिणी आहोत. स्कूल आणि मध्ये ह्यांना सोडवायला जायचं. म्हणजे माझा मुलगा पण ह्यांचं लव्ह मॅरेज आहे. माझ्या मुलाचं नाही. कसं आहे ना, आम्ही शाळेतून बाहेर पडलोय, ह्या दोघी नाही. यांनी दोघींनी शाळेतलीच मुलं पकडली, त्याच्यामुळे असं लव्ह मॅरेज शाळेतच. कितवीत? शाळेत मित्र होतो, म्हणजे चिडवायला लागले ह्या मुली, त्यांना चिडवायच्या. म्हणजे ह्या चिडवलं म्हणून ह्यांनी केलं. माझे मिस्टर आहेत ना, चिडवल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की हा चिडवतात म्हणजे एकमेकांबद्दल. माझे मिस्टर ह्या दोघींच्या क्लासमध्ये असायचे. मी जरा तिथून पास ऑन झाले की हा सुरुवात. आम्ही वहिनी म्हणून हाक मारायचे शाळेत असताना. हो, 9वी 10वीला. मस्करी म्हणून. तुमचं लव्ह मॅरेज? तुमचं लव्ह मॅरेजच झालं. ते कुठे झालं? पण ऑफिस मध्ये. तुमचं बाहेर झालं, शाळेत नाही झालं? नाही, शाळेत. तुमचं लव्ह कम अरेंज? शाळेतच. शाळेत म्हणजे मित्र होतो आम्ही. एकत्र 6 जणींचं भेटणं कार्यक्रमाव्यतिरिक्त होतं का कधी जाणं येणं? हा, कधी पिकनिकच्या वेळेस. अच्छा, पिकनिक पण होती तुमची? म्हणजे अशी जवळ कुठे. पण तुम्ही सुनांबद्दल बोलता? कधी कधी, पण ते आता मस्करीत बोलतो. पहिलं जे चिडून असं व्हायचं की नाही, नवीन नवीन असताना ती अशीच करते तशीच करते, त्यावेळेला म्हणजे ते मन मोकळं करण्यासाठी बोलायचं. आता नाही, आता हसून बोलतो, म्हणजे ती गंमत म्हणून सांगतो आम्ही. नाही नाही, पण बरं ना, तेव्हा तुम्ही फार मन मोकळं केलं. सुरुवात असते ना, मग ती माहिती नसते, सवय नसते त्या गोष्टींची. मग आपण म्हटलं ना हे असं करायचं का, नाही ते असंच करा, आमच्या इकडे असंच करा. फक्त 5 किलोमीटर अंतर आहे तिचं माहेर आणि माझं सासर. मग एवढ्या जवळच्या अंतरात काही पद्धती बदलत नाही, पण ती बोलणार नाही आमच्या इकडे असंच करतात, असं असायचं. अरे हे खरं आहे, 5 किलोमीटर मध्ये कसं बदलेल? काय तुमच्याकडे असंच करतात, हे काय नवीन? आमच्याकडे असं करतात. हा, मग अगदी नाशिक धुळे तिकडचे असते तर मी कबूल करते की बाबा वेगळं म्हणजे लांब आहे, मग त्यांच्या पद्धती असू शकतात. मुलाला शाळेतलीच पाहिजे होती, कुठे लांब जाणार? आणि गाव पण 5 किलोमीटर असेल आणि हे पण फक्त सेक्टर वेगवेगळे होते समोरासमोर. चांगला अभ्यास केला. काही सेक्टर वेगळे नाही, शाळेमध्ये होते फक्त एक कट्टा. ह्या सोसायटीत आम्ही राहत होतो, त्या सोसायटीत ते कट्टा. म्हणजे तुम्हाला कळलं होतं का हो तेव्हा? नाही. तुम्हाला कधी कळलं? मला ना 9वी 10वीला थोडंसं ह्यांच्या घरी आले ना बर्थडे पार्टीला यायला की ह्यांच्या बोलण्यातून मला तो अंदाज यायचा. पण मी बोलायची नाही, असं म्हणजे होणार नाही, ते चिडवत असतील असं वाटायचं. पण जेव्हा कळलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? थोडंसं आहे ना, दोन्हीकडून पण थोडासा नकारच होता, थोडासा विरोध होता थोडासा. पण आमचं लग्न करण्याचा पूर्ण मोठा अधिक भागीदार कोण असतील तर आई आहे. हो, त्यांनी पुढाकार घेतला म्हणून सगळ्या गोष्टी पुढे झाल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.